आलोय शुक्राचारीला धबधबा खास बघण्यासाठी आपण आलोय. शुक्राचारी मंदिर किंवा देवाचं आपण दर्शन आपण दरवेळेस घेतोच, पण ह्यावेळेस आलोय धबधबा शुक्राचारीपाशी एक धबधबा आहे. त्या धबधब्यापाशी आपण कधी आलो नाही, पण ह्यावेळेस आलोय. पण आता बघू धबधबा चालू आहे का, पाणी आहे की नाही का माहीत नाही. पाऊस तर बंद आहे, वातावरण एक नंबर आहे. पण तर काय झाडी काय दिसत नाही डोंगरावरती, पण माणसं भरपूर दिसते ते. पण इथं पाणी काही नाही. कॅनल आहे पण कॅनलला पाणी नाही. मग या धबधब्याला पाणी आहे का नाही काय माहीत. आता या वडापाव खायला, पाव खाऊन घेतला आणि गाडी पार्क करून इथनं 1-1.5 किलोमीटर चालत जायला लागतं धबधब्याला. चालत चाललोय. डोंगरातनं चालत जायचं म्हणजे एक नंबर वाटते, पण पाऊस नाही, ऊन पडलेलं आहे. पण धबधब्याला पाणी आहे की नाही काय माहीत नाही. बघू चला. पाय भरून येते ते आमच्या जोडीत. आणि कुणीकडनं कसं जायचं, पण रस्ता काय घाव ना आपल्याला. लोकेशन तर एक नंबर आहे बरं का. हे दगडात नाही, ह्याच्यात चालत आहे. पंपा उद्या घेऊन येऊ. उद्या येऊ. वाट काढत आम्ही आता चाललोय दगडात नाही ह्याच्यातनं. 1 किलोमीटर अजून 1.5 किलोमीटर आहे म्हणतात. बघू. सुभाष नीट चला, पड चला. ठीक आहे रोड. माघारी यायला रस्ता आहे का बघा अगोदर. धबधब्यात ना आपण चालत चाललोय है ना. हीच रोड आहे, हीच रोड आहे. पाणी आहे धबधब्यात. घसरते पडली. दमाना चला, दमाना. हळू या, हळू हळू पाण्यात नाही या. थांब रे. बघा रस्ता लय हे. धबधबा आहे कमी आहे का. हा आलो तसं बघण्यासारखं थोडंफार तर. काय वर चढाई होते रे. अरे आलोय खरं धबधब्याला, पण इथनं वाट काढत जायचं म्हणजे पण एक धोक्याच आहे. तुम्हाला वाट दाखवतो. हे असं आहे बघा, ही दगड असे ते धबधबा जे असतो त्या धबधब्यातनं वाट काढत जायचं आहे. आणि आता घरच्यांना जर घेऊन यायचं म्हटलं तर बायका माणसाने ह्यातनं जायचं म्हणजे अवघडच आहे. तरी पण आपण घेऊन येऊ जर पाणी असेल तर. बघण्यासारखं जर पाणी असेल तर बघण्यासारखं दृश्य आहे. धबधबा चांगला आहे, बघू तरी. पण वाट लई बेकार आहे हो, धबधब्यातूनच जायला लागते. जर यायला आलं त्यांना तर ठीक आहे, नाहीतर बाहेरच थांबायला लागेल. मस्त. फक्त पाणी जरा कमी आहे धबधब्यात. किती काय चला.
इकडे बघ. या साईडला भरपूर आता इथं शेवाळ भरपूर आहे, पाय घसरते तरी पण जाऊ आपण. साहेब तुम्ही येणार की आता निघालो माघारी. ही वाट काढतच चाललो. धबधब्यातनं जाण्यापेक्षा जरा थोडं बाजूनं जाऊ. आणि हे धबधब्याची दगडं बघा, दगडं आणि जर मोठं असलं तर आत जायला येणार नाही अजिबात. पण गावाकडच्या बाजूला जर म्हटलं, म्हणजे गावाकडे जर म्हटलं तर हे धबधबा ठीक आहे. म्हणजे कसं दुष्काळी भागात काय पाऊस जास्त नसतो आणि धबधबे असे नसतात, डोंगर नसतात. त्याच्या मनानं ठीक आहे, तेवढंच करमणूक. आता आम्ही चाललो आहे माघारी. अशी वाट बघा, ही कडकडनं वाट काढत चाललो. बघू चला. दृश्य पण अशी बघण्यासारखी आहे ना. अरे दोन डोंगराच्या मध्ये बरोबर दरीमध्ये, आणि जी दरीमध्ये जे पाणी वाहून जातं धबधब्याचं, त्या धबधब्यातूनच आम्ही चालत गेलो आणि त्यातूनच उतरून आलो. एवढंच की पाणी जास्त नव्हतं म्हणून आम्हाला जायला आलं, नाहीतर अवघड होतं. आणि जर जास्त असतं तर ह्यातून जायला येत नाही, मार्ग दुसरा घ्यावा लागला असता. पण चांगला आहे. पूर्ण झाडे आणि झाडीत फक्त एवढाच रोड आहे. त्या रोडनंच मस्त आहे. पण चालून एकदम दमून गेलो आहे. पाणी बाटली आणली नाही प्यायला. आता कधी पॉईंटला जाईल, गाडीजवळ जाईल, एखादी बाटली पाण्याची घेऊन पाणी कधी पिईल. हां दमून गेलं रे. तर आता पाणी घेऊन जायला पाहिजे, गेलं नाही. चला.